नमस्कार. आज आपण बोलणार आहोत पाण्याबद्दल. हो, पाणी. ऐकायला किती साधा सोपा शब्द आहे नाही का? पण आपल्या आरोग्यासाठी या एका गोष्टीचं महत्त्व अक्षरशः प्रचंड आहे. तर आज आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच हेच समजून घेणार आहोत की पाणी आपल्यासाठी इतकं आवश्यक का आहे. चला तर मग सुरुवात करूया. बरं, असं होतं का कधी की दिवसभर उगाचच थकल्यासारखं वाटतं किंवा सारखी डोकेदुखी मागे लागते? यामागे अनेक कारणं असू शकतात, पण अनेकदा याचं उत्तर इतकं सोपं असतं की विश्वास बसणार नाही. ते म्हणजे डिहायड्रेशन, म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता असणं. आश्चर्य वाटलं ना? पाणी खरं तर आपल्या आरोग्याचा पाया आहे. आपलं शरीर जवळजवळ 70% पाण्यानेच बनलेलं आहे. पण मग प्रश्न हा येतो की निरोगी राहण्यासाठी नक्की किती पाणी प्यायला हवं? तर याचं उत्तर आहे दिवसाला साधारणपणे 2.5 ते 3.5 लिटर पाणी. आता लिटरमध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 8 ते 12 ग्लास. हा आकडा व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण आपलं बरंचसं आरोग्य इथूनच सुरू होतं. पण एक मिनिट, हा जो आकडा आहे ना, तो सगळ्यांसाठी सारखा नाहीये. आपलं वय, वजन, आपण कोणत्या हवामानात राहतो आणि दिवसभरात आपली धावपळ किती होते, या सगळ्या गोष्टींवर पाण्याची गरज अवलंबून असते. चला आता बघूया की पुरेसं पाणी पिण्याचे फायदे तरी काय आहेत. आणि विश्वास ठेवा, हे फायदे खूप मोठे आणि महत्वाचे आहेत. सर्वात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे डिटॉक्सिफिकेशन. म्हणजे काय? तर पाणी आपल्या शरीरातल्या सगळ्या विषारी आणि नको असलेल्या गोष्टींना अक्षरशः बाहेर काढून टाकतं. लघवी आणि घामावाटे. समजा की ते आपल्या शरीरासाठी एक नॅचरल क्लीनर आहे. दुसरा फायदा, जो खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे पचनक्रिया सुधारते. आपण जे काही खातो ते व्यवस्थित पचायला पाणी मदत करतं. आणि हो, बद्धकोष्ठतेसारखे जे त्रास असतात ना, त्यांना तर पाणी लांबच ठेवतं. म्हणजे चांगली पचनक्रिया म्हणजे चांगलं आरोग्य. पुरेसं पाणी पिण्याचा एक फायदा तर लगेच दिसून येतो, तो म्हणजे आपली त्वचा. पाण्यामुळे त्वचा एकदम ताजीतवानी, फ्रेश आणि हायड्रेटेड राहते, ज्यामुळे ती अधिक सतेज आणि निरोगी दिसते. आणि आता बघा, आपण जिथून सुरुवात केली होती तिथेच परत आलो आहोत. तो जो थकवा आणि डोकेदुखी आहे ना, त्याचं मूळ कारण अनेकदा डिहायड्रेशन असतं. त्यामुळे पुढच्या वेळी थकवा जाणवला तर गोळी घ्यायच्या आधी 1 ग्लास पाणी पिऊन नक्की बघा. फरक जाणवेल. विचार करा, उन्हाळ्यात किंवा व्यायाम केल्यावर कसं गरम होतं. अशा वेळी पाणीच आपल्या शरीराचं तापमान कंट्रोलमध्ये ठेवतं, म्हणजे ते आपल्याला थंड ठेवायला मदत करतं. यामुळे आपल्याला उष्णतेचा त्रास होत नाही. ओके, तर पाणी का आणि किती प्यावं हे तर कळालं, पण कधी प्यावं हा पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे नाही का? दिवसभरात पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती असू शकते? चला तेही बघूया. हे वेळापत्रक ना खूप सोपं आहे. बघा, सकाळी उठल्या उठल्या थोडं कोमट पाणी प्या. शरीर स्वच्छ होईल. जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्या. भूक नियंत्रणात राहते आणि पचनही सुधारतं. एक्सरसाइजच्या आधीनंतर तर पाणी मस्ट आहेच. स्नायूंना ताकद मिळते. आणि हो, रात्री झोपण्यापूर्वी अगदी थोडंसं पाणी, म्हणजे रात्रभर शरीर हायड्रेटेड राहील. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. म्हणतात ना, अति तिथे माती. हे पाण्याला सुद्धा लागू होतं. जेवढं गरजेचं आहे तेवढंच प्यावं. गरजेपेक्षा जास्त पाणी पिण्याचेही धोके असू शकतात. जर खूप कमी वेळात खूप जास्त पाणी प्यायलं गेलं तर त्याला वॉटर इंटॉक्सिकेशन किंवा पाणी विषबाधा म्हणतात. ही एक गंभीर गोष्ट आहे, त्यामुळे काळजी घेतलेली बरी. यामुळे होतं काय की शरीरातलं जे सोडियम आहे ना, त्याची पातळी एकदम खाली जाते. आणि ह्या स्थितीला हायपोनेट्रिमिया म्हणतात. हे आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. तर ह्या सगळ्यातून शिकण्यासारखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? पाणी एकाच दमात घटाघटा पिऊ नका. त्याऐवजी दिवसभर थोडं थोडं घोट घोट पीत रहा. हाच शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा सगळ्यात सुरक्षित आणि बेस्ट मार्ग आहे. चला, आता जाता जाता काही महत्वाचे संकेत आणि टिप्स बघूया, जेणेकरून आपल्याला आपल्या शरीराचं ऐकता येईल आणि त्याची काळजी घेता येईल. आपलं शरीर खूप हुशार आहे. ते आपल्याला सतत संकेत देत असतं. तोंड कोरडं पडतंय का? लघवीचा रंग गडद पिवळा दिसतोय का? किंवा सतत थकवा जाणवतोय? ही सगळी लक्षणं आहेत की शरीराला पाण्याची गरज आहे. या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. आणि हो, काही खास गोष्टी लक्षात ठेवा. उन्हाळ्यात किंवा जेव्हा खूप घाम येतो तेव्हा साहजिकच जास्त पाणी प्यायला हवं. तसंच गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी सुद्धा सामान्यपेक्षा जास्त पाणी पिणं खूप गरजेचं आहे.
आणि आता सगळ्यात शेवटचा पण महत्वाचा प्रश्न, तो प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे. आपलं शरीर जेव्हा तहान लागल्याचे संकेत देतं तेव्हा आपण त्याकडे खरंच लक्ष देतो का? यावर नक्की विचार करा आणि आजपासूनच आपल्या पाण्याच्या सवयींमध्ये एक छोटा पण सकारात्मक बदल घडून आणा.